काय सुंदर कविता मित्रांनो. घाव झेलून या छातीवरती रंग राखला मातीचा, तो भगवा सह्याद्रीच्या छातीचा, मी मराठा त्या जातीचा. वाचविण्या आपल्या राजाला गळा घोटतो खिंडीचा, तो बाजी प्रभूच्या जातीचा, मी मराठा त्या जातीचा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आज आहे 21 ऑगस्ट शुक्रवार आणि आपण आता आपल्या 6व्या दुर्गाच्या दिशेने आपण रवाना होतो आहे. म्हणजे दुर्ग पन्हाळा जो की कोल्हापूरला आहे. तर आमचा असं प्लॅन होतं की पूर्ण रात्रभर राईड करत डायरेक्ट सकाळी कोल्हापुरात थांबायचं. पण माझं आज ऑफिस होतं, ऑफिस वगैरे करून मग मला निघायचं होतं. म्हटलं की रात्रभर मला राईड जमणार नाही, थोडं रिस्की वाटतं आहे. तर आम्ही कोकण मार्गे जाणार आहे जाताना आणि चिपळूणला आपल्या घरी थांबणार आहे तिथे काकाकडे, रात्री झोपणार आणि मग सकाळी लवकर पहाटे कोल्हापूरला निघणार. तर असा सगळा प्रवास आहे इन शॉर्ट. आणि आता वाजले आहेत पावणे आठ समथिंग वाजले. मजबूत उशीर झाला. आम्ही 6 वाजता निघणार होतो, 6:15ला मी निघालो आहे. पण खूप बेकार ट्रॅफिक, तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचा ट्रॅफिक. आणि हा 6:30ला निघून आत्ता आला आहे. याचं मी 15-20 मिनटं वाट बघितली आहे आणि निघेपर्यंत 8-8:15 होणार आहे. परत थोडंसं काहीतरी खाऊ, आणखी काही खाल्लं नाही तर भूक लागली आहे. मग थोडंसं खाऊन मग नॉनस्टॉप निघायचं आणि जेवढी गाडी खेचता येईल तेवढी खेचायचं आहे चिपळूणपर्यंत. मग बघू आता कसा आपला प्रवास होतो आहे. तर सगळ्या बाप्पाच्या आता ते सावकाश जायचं आहे एकदम. तर मग करायची सुरुवात प्रवासाला. भेटू आपण. अजून भरपूर काय आणि गोष्टी आहेत या राईडमध्ये, तुम्हाला समजेलच. तर करू आता सध्या प्रवासाला सुरुवात, भेटू पुढे. तर मित्रांनो, आपण नाश्ता केला. इथे पनवेलचा फेमस वडापाव आहे. पळसपे फाट्याला जाताना पहिला जो सिग्नल लागतो पळसपे फाट्याच्या अगोदरच तिथे राईटलाच आहे. एकदम मस्त गरम गरम वडापाव होता आणि मस्त कांदाभजी होती. तर आता ती खाल्लेली आहे. एक वडापाव, एक प्लेट कांदाभजी खाल्ली आहे आणि आता निघालो. आता नॉनस्टॉप निघायचं आपल्याला. सागरचा बंधना हरवलेला आहे, तो शोधतो आहे सगळीकडे. त्याला काय त्याचा बंधना काय भेटत नाही. तर बघू, बंधना शोधू आणि निघू. आता नॉनस्टॉप जायचं आहे. मोस्टली माणगावला थांबू जेवायला डायरेक्ट आता. म्हणजे कुठे थांबायचं आहे आणि जरी बोचा दुखला तरी उभ्या राहून गाडी चालवायचं असं आम्ही ठरवलं आहे. पण थांबणार नाही आहे कुठे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली पोचलेलो आहे चिपळूणला. आपण चिपळूणला आणि अशी गाडी सुसाट आणली आहे ना. 8:15ला ना, 8:20ला काहीतरी पनवेल सोडलेलं आणि आता वाजेल 12:30. पण 2-3 मिनटं बाकी आहे. जेवण पण झालं. त्याच्यामध्ये जेवलो म्हणजे पाऊण तास, तुम्ही बघा, पाऊण तास 50 मिनटं वगैरे असे आम्ही थांबलो. म्हणजे 3.5 तासामध्ये पनवेलवरनं आम्ही 3.5 तासात प्रॉपर चिपळूण सिटीमध्ये आलो आहे आम्ही. 7 वाजता दमलो एकदम. आणि जमलो म्हणजे मी जरा दमलो जरा, कारण की माझा पाठीचा कणा माझा गेला आहे खूप आधीपासून. तर आता जरा आराम करूया, भेटू सकाळी परत. बाय, गुड नाईट. मित्रांनो, आता 6:30 वाजलेले आहेत आणि आपल्या गाड्या रेडी आहेत. गरम करायला ठेवल्यात मस्त आम्ही आणि मस्त झोप झालेली आहे. भलेही ती 3.5-4 तासाची का होईना, पण जरा आराम भेटला आहे. आता निघतो आहे आम्ही कोल्हापूरच्या दिशेने आणि आपली मम्मी आपल्याला वाकून बघते, लपली येते कॅमेरा बघून. तर चला मग पुढचा प्रवास करू. आंबा घाटातून जायचं आहे. पहिल्यांदा आयुष्यात आपण तिथे जाणार आहे. कोल्हापुरात जाण्याचा काय कधी योग नव्हता आला. साहेब तर फिरत असतात, मी तर पहिल्यांदा जाणार आहे. तर बघू कसा आहे आपला एक्सपिरियन्स वगैरे, व्ह्यू एन्जॉय करू. भेटू पुढे. बाय. तर मित्रांनो, पन्हाळागडाविषयी सांगायचं झालं तर सन 1660मध्ये सिद्दी जोहरने 50,000ची फौज घेऊन पन्हाळागडाला वेढा घातला होता आणि बराच काळ तो वेढा असल्यामुळे परिस्थिती खूपच गंभीर झाली होती.
अखेर एका पावसाळी रात्री महाराजांनी विशाळगडावर प्रस्थान करायचे ठरवले. शिवाकाशीत नावाचे एक त्याच गावचे न्हावी होते, जे हुबेहूब महाराजांसारखेच दिसायचे. तर त्या रात्री त्यांनी महाराजांच्या वेशात शत्रूच्या हाती जाण्याचे धाडस केले. शत्रूने त्यांना महाराज समजून पकडले आणि या युक्तीमुळे शिवाजी महाराजांना पुढे जाण्यास काही मौल्यवान वेळ मिळाला. मात्र शत्रूला सत्य समजल्यास त्यांनी महाराजांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत मावळ्यांसह शत्रूला रोखून धरण्याची जबाबदारी घेतली. अनेक तासांच्या लढाईनंतर विशाळगडावरून तोफांचा आवाज झाला. महाराज सुखरूप पोचल्याची ही खूण होती. तोफांचा आवाज ऐकताच आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे जाणून बाजीप्रभूंनी वीरमरण पत्कारले. याच पराक्रमाच्या स्मरणार्थ घोडखिंड पुढे पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. तर अशी होती पन्हाळगडामागची ही ऐतिहासिक कहाणी. चला तर मग सुरू करूया या ऐतिहासिक गडाची सहल. तर मित्रांनो, फायनली आपण कोल्हापूरला पोचलेलो आहे आणि इथे आम्ही एक डॉमेट्री बुक केली. 1200ला भेटली. दाखवण्यासारखी नाही म्हणून आम्ही दाखवली नाही ती. म्हणजे आपल्याला चालून जातं, आपण कुठे ॲडजस्ट करतो. आणि नंतर मग फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही आता नाश्त्याला निघालो. तर भावाचा ॲज युजल शनिवार म्हणून उपवास आहे. तर ते उपवासासाठी स्पेशल आहे. ते जिथे आपण रूम घेतली तिथे त्या मामांना विचारलं तर ते बोलले की द न्यू इंडिया हॉटेल ना, द न्यू इंडिया हॉटेल म्हणून या हॉटेलचं नाव आहे. तर तिथे आम्ही खायला आलो आहे. तर मस्त खिचडी आहे, बटाट्याची भाजी आणि शेंगदाणा असं आहे. आणि मी मागवली काहीतरी पातळ भाजी, काहीतरी इथे विषय आहे. ते काय माहिती नाही आपल्याला. तर आता बघू आपण. पातळ भाजी, शेव, पातळ भाजी शेव आहे. आणि इथे पाव भेटत नाही, इथे ब्रेड भेटतात आहे. आणि भारी ब्रेड आहे, एक नंबर असा ब्रेड आहे. तर बघू, ट्राय करू कसं आहे. चला लेट्स गो. कसं आहे भावा? एक नंबर आहे. भावाच्या तोंडाला पाणी सुटलं आहे, माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं आहे. बघू, चला एन्जॉय करू. तर मित्रांनो, इथून निघालो आहे. आता तुम्ही बघू शकता द न्यू इंडियन हॉटेल आहे. न्यू इंडिया हॉटेल म्हणून आहे. खूप अप्रतिम भाई. पातळ भाजी काय ती होती, एकदम सही होती यार. आणि ते एक समोर दादा बसले, ते आम्हाला बोलले की दिवसाला 1000 ते 1200 प्लेट त्यांचे जातात. आणि कंटिन्यू रोलिंग होतं, कंटिन्यू रोलिंग भाई. असं टेबल नाही, जिथे जागा भेटेल तिथे सगळे बसत होते. तर आणि खिचडी पण एकदम म्हणजे काहीतरी वेगळाच आयटम होता खिचडी. आणि ते तर खूप मजा आली. खिचडी नाही, बटाट्याची भाजी होती आणि बटाट्याची भाजी आणि शेंगदाणा त्यांनी वरतून टाकलेलं आहे शेंगदाणा. तर मस्त होतं. तर आता निघतोय पन्हाळ्याच्या दिशेने. तर भेटू आपण डायरेक्ट पायथ्याशी. चलो. तर गाईच पन्हाळगड सुरू करताना आपल्याला खाली शिवाकाशी त्यांची समाधी लागते. इथे शिवाकाशी त्यांची समाधी आहे की ज्यांच्यामुळे आपले महाराज पन्हाळावरून सुखरूप निघू शकले. तेच म्हणजे हे शिवाकाशी. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे जेवढीला आहे पूर्ण ती शिवाजी महाराजांनी कशी ती योजना आखली आणि शिवाकाशीले महाराजांच्या जागेवर जाऊन सिद्धीचोरला जाऊन भेटले आणि त्यांनी आपल्या बाळाला प्राणाचे बलिदान दिले. शिवाकाशी त्यांची समाधी. मित्रांनो, हा आहे महाराणी ताराबाई वाडा, जो आता शाळेमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. हा वाडा होता आधी. ताराबाई इथे राहत होत्या आणि त्याचं आता शाळेमध्ये रूपांतर केलं. तुम्ही बघू शकतात, पन्हाळा विद्या मंदिर असं केलं. आणि मस्त अशी जागा आहे. आम्ही बाईक मागेच लावली बाईक आणि आम्ही चालत आलो. म्हटलं जरा चालू, म्हणजे एकदम रेसिडेन्शियल एरियासारखं असं वाटतं की कुठचं तरी क्वार्टर्स वगैरे असतं ना, तसं आहे इथे केलं आहे. म्हणजे असं गडावरती आल्यासारखं वाटत नाही आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून बघण्यासारख्या. तर आपण इथून सुरुवात केली आहे. तर हा पहिला वाडा बघितला आपण. बघू आतमध्ये जाऊन कसं आहे. चलो.
तर मित्रांनो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. ऑपोजिट बरोबर तुम्ही बघू शकता वाड्याच्या ऑपोजिटलाच आहे. पण काही कारणास्तव हे बंद आहे. आता याच्या मागचं कारण माहिती नाही का बंद आहे, पण असं मस्त दगडी बांधकाम केलेलं मंदिर आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. आता कुठे जायचं आपल्याला इथून? आता अंबरखानाला जाऊ. अंबरखाना बघूया आपण. चलो. तर मित्रांनो असं वरतून खाली चालत आलो तर इथे देवी अंबाबाईचं मंदिर आहे आणि ते प्रसाद वाटप आहे. मे बी महाप्रसाद माहिती नाही. तर बघू आपण आतमध्ये. सागर आतमध्ये नाही, आतमध्ये ॲक्च्युली सगळे जेवायला बसलेत, मग आतमध्ये जाता येणार नाही. मी आता बघितलं पूर्ण राऊंड करून बसलेत ते, तर आणि इथून दिसत पण नाही आहे. तर हे मंदिर आपण बाहेरूनच पाया पडलो आणि आपण आता निघालो पुढे. आता आपल्याला अंबरखानात जायचं आहे. आता गोल फिरून आता म्हटलं गाडीच काढू, बिकॉज एवढं चालणार कुठे ना गोल फिरून. जसं तुम्हाला मगाशी बोललो की क्वार्टर्ससारखे आहे ते. क्वार्टर्स कसे आपले असतात गव्हर्नमेंटचे, तसं ते आहे. मग आपण गाडीनेच फिरूया. चलो. आता आपण थोडं वरती येऊन सज्जाकोटला आलो आहे, सज्जाकोटीला. तर ही दाखवतो तुम्हाला. तर हा असतो जागा, 2 मजले आहेत. तो आतमध्ये जुन्या सीड्या पण आहेत आणि हा कसा वरती बांधला गेला कारणामुळे तुम्हाला आजूबाजूला लक्ष देता येत होतं आणि इथे राज्यकारभार पण चालायचा महाराजांचा. तो चला. तर काही आता आपण वरती जातो. सज्जाकोटीच्या 2 मजली इमारत आहे ती. दगडाच्या पायऱ्या तिथे. मित्रांनो आपण आता इथे पन्हाळा किल्ल्यावरती एंट्री केलेली आहे. तर इथे माहिती दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. तर ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की किल्ल्यामध्ये अनेक महाल, मंदिरे, कोठारे आणि अंबरखाना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे. तर आता आपण बघू आपल्याला काय काय दिसतं आहे, काय काय बघता येतं आहे. एक्झॅक्टली माहिती नाही कुठे काय आहे आणि हे पण काय आहे हे माहिती नाही. आता हे अंबरखाना आहे की काय एक्झॅक्टली माहिती नाही. तर चला जाऊया, एक्सप्लोर करूया. काय बोलतो सागर? लेट्स गो. मित्रांनो तर आपण आता अंबरखानाला येऊन पोचलो. ही आहे गंगा, ही आहे मधली आहे ती यमुना आणि बाजूची आहे ती सरस्वती. तर अशा 3 कोठाऱ्या आहेत जिथे धान्याचा साठा केला जायचा आणि ही सर्वात मोठी गंगा आहे आणि तिला दोन्ही बाजूने रस्ते जाण्या येण्यासाठी. तर चला आपण ती पाहूया. गाईज एक गोष्ट नोटीसच केली नाही मी मगाचपासून वेड्यासारखं हेल्मेट घालूनच फिरतोय. त्याला सागर पण काय बोलला नाही आणि पाऊस येतो म्हणून मी पण आपलं असं चालतंय. पण लोक बघतात का माझ्याकडे? मी मगाचपासून बघतो. आता मला आठवलं. तर इट्स टाईम टू. एवढं हँडसम तर दिसत आहे मी. मगाशी ते दोघा-तिघांनी फोटो काढायला सांगितलं, मी हेल्मेट घालूनच आपला फोटो काढतोय. आता जरा मोकळं वाटतंय. तर अंबरखाना आपण बघितलं आहे आणि आता आपण पुढच्या दिशेने जातो. जसं की मी तुम्हाला बोललो मगाशी की मंदिर आहेत, कोठारे तर आपण बघितले आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर बघू पुढे आपल्याला काय भेटतं आहे. मस्त असं पाऊस पडतो आहे, रिमझिम हिरवगार आहे दोन्ही साईडला. गाईज अंबरखानाच्या दिशेने निघालो आम्ही आता खालच्या गडाकडे. तिथे वाघ दरवाजा, 3 दरवाजे आणि पाण्याच्या टाक्या पण खालीच आहेत. तर चला दाखवतो तुम्हाला त्या गोष्टी. गाईज अशा प्रकारे आम्ही पावनगडाला आलो. इथे तुम्ही बघू शकता महादेव मंदिर आणि आता आम्ही पुढे चालू आहे. कुठे? त्याळणी बुरुज, सूर्यबुरुज हा माहिती. गाईज थोडं चुकून झालं तर माफ करा. बघू चांगलं. फुल ऑफ रोडिंग आहे गाईज, फुल ऑफ रोडिंग आहे. गेले 15 मिनटं मी गाडी चालवतो आहे. रस्ता
रस्ता काही संपत नाही आणि आपण आता इथे आता असं वाटतंय की आपण कुठच्या तरी गडावरती आलो आहे. मगाशी असं मला वाटत होतं की माझ्या सोसायटीमध्ये फिरतोय, एवढी लोक होती. चावी बंद कर पहिला. ऐक चालू गाई पडलं. चावी बंद केली काय? ऐक ऐक गाईज मग अशी बघितलं असेल तुम्ही, आम्ही गाडीवरून थोडं झालं थोडं चावलं. ठीक आहे, थोडं पुढं आलो. इथं तुम्ही बघा टेहाणी बुरुज आहे, समोरचा टेहाणी बुरुज. चला गाईच, आम्ही पायरीविरीला आलो होता. पायऱ्या आहेत, जास्त खाली जात नाही. इथून तुम्हाला वरूनच दाखवतो. उजव्या बाजूला बघाल तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि हे समोर मंदिर आहे. चलो ओमकार, मंदिराकडे जाऊन येऊया. गाईज मंदिराकडे जाऊन येतो. तर मित्रांनो, विषय असा आहे की पन्हाळा हे खूप मोठं आहे, असं सगळीकडे पसरलेलं आहे. तर जे मी तुम्हाला मगाशी पावन आपला पन्हाळा किल्ला तुम्हाला दाखवलं, त्याच्यावरती जे मी तुम्हाला दाखवलं की मंदिर, बुरुज आणि कोठारे हे सगळं आहे, तर हे फक्त तिथे नव्हतं, तर हे पूर्ण परिसरामध्ये पसरलेलं आहे. ठीक आहे, तर जिथे जिथे बोर्ड दाखवलेत की ह्या ठिकाणी बुरुज आहे, ह्या ठिकाणी मंदिर आहेत, तर आम्ही ते ठिकाण ऑलमोस्ट सगळे कवर करतो आहे. तर दक्षिण दरवाजाकडे मगाशी गेलेलो, पण दक्षिण दरवाजाकडे जायची जी वाट होती ती पूर्ण जंगलाने भरलेली, मग तिथे जाता नाही आलं. मगाशी आपण एक बुरुज बघितला, आता येता महादेवाचं मंदिर आहे. तर असं सगळं आहे, तर एकाच ठिकाणी नाही आहे, तर हे खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे. तर आपल्याला जेवढं बघता येईल तेवढं आपण बघायचं आहे. आता जसं की आता तुम्ही इथे बघता ही तुपाची विहीर आहे. हां, तर इथे ही विहीर आहे, क्लीन पाणी वाटतं. तर अशा सर्व आहेत. तर आपल्याला जेवढं एक्सप्लोअर करता येईल, जेवढे आपल्याला बोट दिसेल आपण बघू, कमीत कमी वेळामध्ये जेवढं आपल्याला करता येईल तेवढं. तर आता चला महादेवाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, पन्हाळासुद्धा हा वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये येतो आणि ह्याचं मॉन्युमेंट आहे ते इथे महादेवाच्या मंदिराच्या बाजूला आहे. आणि इथे लिहिलं की वाड्याचे अवशेष पण इथेच आहेत. तर मे बी मला असं वाटतं आहे की हे जे तुम्ही बघताय, हे जे अवशेष आहेत, ही जी दगड आहेत, हे मे बी वाड्याचे अवशेष असू शकतात. तर असं सर्व आहे. मस्त क्लायमेट आहे आतमध्ये, मंदिर पण छान आहे, थंडगार वाटतं. दगडाचं मंदिर ऑब्व्हियसली गार वाटणारच. तर आता निघतो आहे, 3:30 वाजलेत, अजून खाली जायचं आहे. खाली आपण अजून गेलो नाही, डायरेक्ट वरती आलेलो पावनगडावरती. तर चलो खाली जाऊया. मित्रांनो, ज्या प्रकारे आम्ही फिरतो ना त्या प्रकारे सांगतोय की पन्हाळागड हा स्वतः म्हणजे छोटा गड नाही आहे, हां खूप मोठा आहे. मला वाटतं तुम्हाला सकाळी लवकर येऊन जरी आपण चालू केलं तरी पूर्ण दिवस कमी पडेल, असे स्पॉट्स आहेत सगळे. पावनगडाच्या इथून येऊन आम्ही आता दारबावला आलो. तर हे म्हणजे एक विहीर आहे, अंधार विहीर ना, तेच लिहिलं ना, हे जलस्तोत्र आहे. हे मला माहिती आहे की इथे पियाचं पाणी आहे, गावाला अजूनही यूज करतात पियाच्या पाण्याला. ठीक आहे, चला दाखवतो तुम्हाला ती.
गाईज अंदर बावच्या इथून निघून आता आम्ही चाललो 3 दरवाजाकडे आणि वाघ दरवाजाकडे. तर चला ते 2 लोकेशनही तुम्हाला दाखवून देतो. मित्रांनो आपण 3 दरवाजाची इथे आलो. तर गाईच आम्ही पन्हाळ्यावर 4 वाजवलेत. आता निघतोय ज्योतिबाच्या दिशेने. आता अर्धा पाऊण तासात पोचून जाऊ आपण है ना ज्योतिबाला. काय पोचून गाईज नवीन सबस्क्रायबर भेटलेत आपल्याला. नाम आपका? चैतन्य पाटील. चैतन्य पाटील आहे. पाटील भाऊ आहेत. आणि बाकीचे सुमित शिंदे. सुमित शिंदे आणि मेक्षाम. 3 सबस्क्रायबर भेटलेत गाईज आपल्याला. तर आपण आज पन्हाळ्याला आलेलो तर तिथे 3 सबस्क्रायबर भेटले. तर असेच नवीन काढायला नवीन सबस्क्रायबर भेट जातील तर चांगलं आहे. आपले व्हिडिओज लोकांपर्यंत पोचत जातील. तर मित्रांनो फायनली आपला किल्ले पन्हाळा पूर्ण आपला झालेला आहे. पूर्ण नाही बोलू शकत बिकॉज तो जेवढा फिरू तेवढा कमीच आहे. खूप बऱ्याचशा ठिकाणं होतं जिथे आम्हाला जाता नाही आलं आणि बरेचसे ठिकाणं असं होतं की जिथे जायला रस्ता नव्हता. लाईक जंगल खूप वाढलेलं आणि रस्ता नव्हता. मग असं बरंचसं होतं. शेवटी एक काका आम्हाला बोललेसुद्धा की तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला गाईड करावं लागेल इथे तो तुम्हाला प्रॉपरली सांगेल. तर बघू नंतर परत कधी येऊ तेव्हा गाईड करू आपण. सध्या तर आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं आपण फिरलं आणि तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं नेहमीप्रमाणे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असा होता आपला 6वा दुर्ग. आणि आता पुढच्या विकेंडला आपण जाणार आहोत आपल्या 7व्या दुर्गावरती आणि तेव्हा बरीचशी लोकं असणार आहे मे बी. तर आता हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तुम्ही काय सांगत नाही. दिवसेंदिवस तुमचे व्ह्यूज कमी होत आहेत. जसं की मी लास्ट टाईम बोललो की जसं माझे गड वाढत चालले तुमचे व्ह्यूज कमी होत चाललेत. तर हे काय बरं वाटत नाही आहे मला. आणि सागरवरती पण लक्ष असू दे जरा. आमच्या दोघांवरती लक्ष असू दे. तर भेटू मग असं पुढे. आता आम्ही कोल्हापुरातच थांबणार आहे आणि बाकीची ज्योतिबा महालक्ष्मी आणि बाकी जेवढं काय फिरता येईल तेवढं सगळं फिरणार आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी असतील 1 डे इन कोल्हापूर तर ते आपल्या भावाच्या चॅनलवरती येणार आहे. सागर ऑन गिअरवरती येणार आहे. आपण फक्त इथे आपली सिरीज करतो आहे मग आपण गड इथे संपवतो आहे. पण बाकी जे कोल्हापूर आम्ही फिरणार आहे ते सगळं सागरच्या चॅनलवरती असणार. तर नक्की तुम्ही सागरच्या चॅनलला भेट द्या आणि त्याच्या चॅनलवरती तुम्ही तो बघा. आणि भेटू मग आता पुढच्या विकेंडला. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला आणि माझ्या चॅनलला. तर भेटू आपण पुढच्या शनिवारी किंवा रविवारी. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.